एक पांतस्थ रस्त्यानं चाललेला होता. रस्त्यानं चालणाऱ्या पांतस्थाला समोरून यमराज दिसला, परंतु त्याला माहित नव्हतं की हा यमराज आहे म्हणून. यमराज समोर आला आणि यमराजानं त्या पांतस्थाला पाणी मागितलं. त्या पांतस्थानं त्याला पाणीही पाजलं. पाणी पिल्याच्या नंतर यमराज त्या पांतस्थाला खरं खरं बोलायला लागला. यमराज म्हणला, खरं सांगू दादा, खरं तर मी तुमचे प्राण घ्यायला आलो होतो, परंतु तुम्ही मला पाणी पाजलंय. तुम्ही पाणी पाजलंय म्हणून मी तुम्हाला तुमचं नशीब बदलवण्यासाठी एक संधी देतो. आणि यमराजानं एक डायरी त्या पांतस्थाच्या हातामध्ये दिली. त्या पांतस्थानं डायरी हातामध्ये घेतली आणि यमराजानं सांगितलं, या डायरीमध्ये तुम्ही जे लिहाल तेच होईल, परंतु तुम्हाला फक्त 5 मिनिटाची वेळ आहे. या 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं नशीब बदलवू शकता. त्या पांतस्थानं हातामध्ये डायरी घेतली आणि हातामध्ये डायरी घेतल्याच्या नंतर त्यानं पहिलं पान उघडलं. पहिल्या पानावर त्याला दिसलं की तुमचा शेजारचा माणूस, त्याला लॉटरी लागणार आहे. त्या पांतस्थानं लगेच खाली लिहिलं, माझ्या शेजारच्या माणसाला लॉटरी नाही लागली पाहिजे. दुसरं पान उघडलं. दुसऱ्या पानावर लिहिलेलं होतं की तुमचा मित्र निवडणुकीमध्ये विजयी होणार आहे आणि तो मंत्री होणार आहे. त्या पांतस्थानं लगेच लिहिलं, माझा मित्र मंत्री नाही झाला पाहिजे. त्याच्या पुढचं पान उचकलं आणि लिहिलं, तुमच्या मित्राचा मुलगा डॉक्टर होणार आहे. त्या पांतस्थानं त्याच्या खाली लिहिलं की माझ्या मित्राचा मुलगा परीक्षेत नापास झाला पाहिजे आणि डॉक्टर कधीच नाही झाला पाहिजे. आता 5वं पान उलटून तो त्याचा स्वतःचं नशीब लिहिणार होता, परंतु तेवढ्यात वेळ संपली आणि यमराजानं डायरी हातात घेतली. यमराज म्हणला, मी तुम्हाला 5 मिनिटाचाच वेळ दिला होता. 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचं वाटोळं करत गेलात. तुमची संधी संपून गेली. आत्ता तुमचा अंत निश्चित आहे. असंच झालंय समाजामध्ये. आपण आपला विचार करत नाहीत, फक्त लोकांचं वाटोळं कसं होईल याचा विचार करतो. मी नेहमी सांगत असतो, माणसं जेवढी स्वतःच्या सुखामध्ये सुखी नाहीत ना, तेवढी दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुखी आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे.